माझ्या लाडक्या लेकी, आधी इकडे ये आणि शांतपणे बस. किती दिवस झाले ग तू स्वतःच्याच मनाशी भांडत आहेस. दिवसभर सगळ्यांचा संसार सांभाळायचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवायचा प्रयत्न करायचा, आणि रात्री मात्र उशीवर डोके ठेवून एकांतात अश्रू ढाळायचे. ते आता थांबव बरं. आज मी तुझ्या कष्टांची, तुझ्या सहनशीलतेची साक्ष द्यायला स्वतः आलो आहे. तू आजवर जे जे कष्ट उपसले आहेस, ज्या वेळी स्वतःचे सुख बाजूला ठेवून इतरांसाठी झिजली आहेस, ते तुझे कष्ट वाया गेले नाहीत. आज तुला वाटत असेल की या कष्टांमुळे तुझ्या पदरी फक्त दुःख आले, पण हेच कष्ट तुला एका खूप मोठ्या यशाच्या दारात नेऊन उभे करणार आहेत. आज जे सहन करताना तुला अथांग वेदना होत आहेत, एक दिवस असा येईल जेव्हा जगासमोर ताठ मानेने उभी राहून तुला स्वतःचा प्रचंड अभिमान वाटेल. निसर्गाचा नियम आहे, जे सोने आगीत जास्त तापते त्याचेच सुवर्ण अलंकार बनतात. तू ही या कर्माच्या आगीतून तावून सुलाखून निघालेली एक सोन्यासारखी शुद्ध स्त्री आहेस. मला माहीत आहे तुझ्या मनाला सगळ्यात मोठी बोचणी कोणती आहे. भूतकाळात तुझ्याकडून जे काही निर्णय चुकले, मग तो तुझ्या जोडीदाराविषयीचा निर्णय असो किंवा आयुष्यातील इतर कोणताही व्यवहार, त्या चुकलेल्या निर्णयांचा विचार करून तू आज स्वतःला गुन्हेगार ठरवत आहेस. पण आज माझे हे सत्य नीट ऐक. ते निर्णय तुझ्याकडून चुकले नाहीत, तर तो त्या काळाचा आणि तुझ्या पूर्वकर्माच्या नशिबाचा एक भाग होता. त्यावेळी जी परिस्थिती होती त्यानुसार तू घेतलेला निर्णय त्या काळाची गरज होती. त्यामुळे आता त्या चुकलेल्या गोष्टींवर खंत करत बसून स्वतःचे आजचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. जोडीदाराच्या बाबतीत जर तुझा निर्णय चुकला असेल तर आता रडत बसून काहीच साध्य होणार नाही. जे बदलणे तुझ्या हातात आहे ते बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर. आणि जर समोरची व्यक्ती स्वतःला बदलण्यास तयारच नसेल तर विनाकारण त्या नात्याचे ओझे मनावर वाहू नकोस. जे बदलत नाही ते सोडून देणे म्हणजेच स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे होय. इथून पुढचा तुझा प्रत्येक निर्णय कसा अचूक ठरणार आहे ते पुढे नीट समजून घे. माझ्या लेकी, इथून पुढे जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात कोणतेही मोठे पाऊल टाकायचे असेल, कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा मनात कसलीही भीती किंवा संशय ठेवू नकोस. निर्णय घेण्यापूर्वी फक्त एक क्षण शांत डोळे मिटून घे आणि अंतर्मनात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा संत उच्चार कर. त्यानंतर तुझ्या बुद्धीला जे योग्य वाटेल तो निर्णय निसंकोचपणे घे. सुरुवातीला तुला असे वाटू शकते की तू घेतलेला निर्णय चुकीचा आहे किंवा परिस्थिती तुझ्या विरोधात जात आहे, पण घाबरू नकोस. जर तू घेतलेल्या निर्णयावर पूर्ण विश्वासाने ठाम राहिलीस तर काही दिवसातच तुला दिसेल की त्या एका निर्णयामुळे तुझ्या संपूर्ण आयुष्यात केवढा मोठा आणि सकारात्मक बदल घडला आहे. जो व्यक्ती तुला अर्धवट रस्त्यात सोडून गेला त्याचा विचार करणे, त्याच्या आठवणीत स्वतःला जाळणे आत्ताच्या आत्ता बंद कर. जे गेले ते तुझे नव्हतेच. आता जे नवीन लोक, जे चांगले विचार तुझ्या आयुष्यात येऊ पाहत आहेत त्यांना आनंदाने येऊ दे आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात कर. एका गोष्टीची गाठ आज घट्ट मनाशी बांधून ठेव. या जगात कोणीही कोणाचा कायमचा पाठीराखा नसतो. जोपर्यंत तू दुसऱ्यावर अवलंबून राहशील तोपर्यंत तुला केवळ लाचारी आणि दुःखच नशिबात येईल. एक स्त्री म्हणून तुझ्यामध्ये अखंड ब्रह्मांडाची शक्ती दडली आहे, हे विसरू नकोस. आता कोणाच्याही आधाराची वाट पाहत बसू नकोस. स्वतःला इतके खंबीर आणि तयार कर की तू स्वतःचा सर्वात मोठा आधार बनली पाहिजेस. पण या प्रवासात जे लोक तुला मनापासून जपतात
जे तुझ्या सुखात आणि दुःखात सावलीसारखे तुझ्या पाठीशी उभे राहतात त्यांची किंमत करायला शिक. जो नात्याला, तुझ्या साधेपणाला मान देतो त्याला तूही तितक्याच प्रेमाने आणि आदराने जप. नात्यांमध्ये अहंकार नसावा, पण जिथे आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तिथे लाचारी देखील नसावी. तू एक स्वाभिमानी स्त्री आहेस. तुझ्या कष्टाचे सुवर्ण फळ देण्याची वेळ आता जवळ आली आहे. आता ऐक माझे ते अंतिम महावचन, जे तुझ्या मनाला एक कायमचा विसावा देईल. लेकी, आता एक खूप दीर्घ आणि खोल श्वास घे आणि तुझ्या मनावर साठलेला तो भूतकाळातील सर्व कचरा, तो पश्चाताप आणि माझे निर्णय चुकले हा न्यूनगंड आत्ताच्या आत्ता माझ्या चरणांवर सोडून दे. आज या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर मी तुला एक असे सत्य सांगणार आहे जे तुझ्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण पाया ठरेल. जोपर्यंत तू लोकांच्या बोलण्याचा, त्यांनी केलेल्या अपमानाचा आणि तुला सोडून गेलेल्या व्यक्तीचा विचार करून स्वतःच्या मनात भीती बाळगत राहशील, तोपर्यंत तू नकळतपणे तुझ्या घरातील आणि स्वतःमधील सात्विक ऊर्जा कमी करत राहशील. भीती आणि खंत ही माणसाला आणि त्याच्या आत्म्याला कमजोर बनवते. म्हणून आज या पावन क्षणी मनात एक महासंकल्प कर. स्वतःच्या सात्विक कर्मावर आणि माझ्या नामावर अथांग विश्वास ठेवून, मनात कोणताही संशय न ठेवता फक्त एवढेच म्हण की माझे जीवन आणि माझा आत्मसन्मान आता स्वामींच्या चरणांशी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी स्वतःचे भाग्य स्वतः लिहिणार आहे. हा विचार मनात येताच बघ, तुझ्या अंतःकरणात सुटकेची आणि आनंदाची लाट निर्माण होते. एका स्त्रीचे मन जेव्हा निर्भय आणि खंबीर असते तेव्हा तिच्या अवतीभोवती अखंड ब्रह्मांडाचे एक अथांग चैतन्याचे कवच आपोआप तयार होते. ज्या क्षणी तू काळजी करणे सोडून माझ्यावर संपूर्ण भार टाकतेस आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतेस, त्याच क्षणी सृष्टीतील सर्व सकारात्मक शक्ती तुझ्या रक्षणासाठी आणि तुला पुढे घेऊन जाण्यासाठी धावून येतात. आजवर तू तुझ्या संसारात, नात्यांमध्ये फक्त आणि फक्त प्रामाणिक कष्ट आणि अथांग प्रेम पेरले आहेस. आता वेळ आली आहे या विश्वाकडून त्याचे फळ घेण्याची. तुझ्या आयुष्यातील त्या मानसिक कोंडमाराचा, अपमानाचा आणि परावलंबत्वाचा तो जुना त्रासदायक अध्याय आता कायमचा बंद आहे आणि त्यावर काळाने अंतिम मोहर उमटवली आहे. आता डोळे उघडून समोर पहा. तुझ्या स्वाभिमानाची, तुझ्या कर्तृत्वाची एक नितांत सुंदर अशी सुवर्ण पहाट तुझ्या दारात उभी आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा तुला पुन्हा स्त्री म्हणून जगाशी लढताना एकटे वाटेल आणि भूतकाळातील जखमा पुन्हा छळू लागतील, तेव्हा विनाकारण खोलीत एकटे बसून डोळे ओले करू नकोस. तर फक्त मनात श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा अखंड आणि संत जप सुरू कर. या नामामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ते तुझ्या शरीराभोवती आणि मनाभोवती एक अभेद्य कवच तयार करतील, ज्याचा भेद जगातील कोणतीही वाईट नजर करू शकणार नाही. आता मनातील सर्व शंका, सर्व भीती आणि तो रडवेला चेहरा कायमचा पुसून टाक. तुझ्या चुकलेल्या निर्णयांची खंत आता संपली आहे, कारण त्या चुकांमधूनच आज तू एक प्रगल्भ, खंबीर आणि समजूतदार स्त्री म्हणून समोर आली आहेस. जो गेला त्याला क्षमा कर आणि विसरून जा, कारण जुन्या आठवणींना मुक्त केल्याशिवाय नवीन सुखाचा स्वीकार करता येत नाही. ज्या मत्सरी लोकांनी तुझ्या साधेपणाची थट्टा केली होती, जे पाठीमागे तुझ्या परिस्थितीवर हसत होते, तेच लोक आता तुझा हा नवा आत्मविश्वास, तुझी ही आर्थिक व मानसिक स्थिरता आणि तुझे संस्कार पाहून स्वतःच्या कर्माला आणि नशिबाला दोष देत बसतील. तुला आता कोणासमोरही स्वतःचे खरेपण आणि तुझे गुण सिद्ध करण्याची अजिबात गरज उरली नाही, कारण तुझा आत्मसन्मान स्वतःच्या महाकाळाने आपल्या हातात घेतला आहे. तू एका राजाच्या थाटात असलेल्या अक्कलकोटच्या स्वामींची लेक आहेस. मग तुझ्या चेहऱ्यावर हे नैराश्य आणि लाचारी शोभत नाही. ताठकण्याने, अथांग आत्मविश्वासाने आणि चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हसू ठेवून या समाजात वावर. कोणाच्याही आधाराची वाट पाहत बसू नकोस. स्वतःला इतके खंबीर कर की तू स्वतःचा सर्वात मोठा आधार आहेस.
तुझा हा सुवर्णकाळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला असून तो कायम राहील. तुझे घर, तुझा संसार, तुझी मुलं आणि तुझं संपूर्ण भविष्य आता माझ्या या विस्तीर्ण छत्रछायेखाली पूर्णपणे सुरक्षित आहे. आता पूर्णपणे निर्धास्त हो आणि एका नव्या आत्मविश्वासाने उद्याच्या नवीन दिवसाचे स्वागत कर. एक आई आपल्या लेकीला देते तितकीच अथांग, असीम आणि निखळ माया असलेला हा आशीर्वाद तुझ्या पाठीशी ढाल बनून कायम उभा असेल. सदैव सुखी राहा, सदैव आनंदी राहा आणि अत्यंत निर्भय राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.